शीतल तेजवानीच्या पिंपरीतील घरी पोलीस दाखल। पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती, महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता। महायुती सरकारची आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष उपक्रम। वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक। अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय। या निर्णयामुळे 862 अनाथ युवक आणि युवती स्वावलंबी बनतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री गिरीश महाजन। भोसरी ते पुणे परिसरात 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचं लक्षात येताच महाजनांनी आपला ताफा थांबवला, जखमींची विचारपूस केली आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। भाजप आणि ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून वाद। वरळीतील हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचा भारतीय जनता पक्षावर आरोप। पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच गेला पाहिजे, गरज पडल्यास प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन उभं करणार। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची आक्रमक भूमिका। कल्याणमध्ये शिवसेना भाजप आमने सामने, आनंद दिघे पुलावरनं श्रेयवादाची लढाई। भाजपचं उद्घाटन 5 वाजता, मात्र त्याआधीच शिवसेनेनं उद्घाटन करत पूल वाहतुकीसाठी केला खुला। आदित्य ठाकरे यांचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानींना पत्र। व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्स या संदर्भात लिहिलं पत्र। बावनकुळे यांच्याकडनं कोकणातील वादावर पडदा। निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असताना आमच्यात मनभेद नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचं व्हिजन तयार केलं, कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं काम केलं, सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांच्या सर्वेक्षणामध्ये घोळ। पियुष पाटील यांचा आरोप, कर्मचारी पैसे घेऊन बोगस सर्वेक्षण करतायत, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, ॲडव्होकेट पियुष पाटीलांची मागणी। उद्धव ठाकरे 2 दिवस नागपूरच्या दौऱ्यावर 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनाला उपस्थित राहणार। विधान परिषदेतील कामकाजामध्ये ठाकरे सहभागी होणार। कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी केली धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या कामाची पाहणी। काम समाधानकारक न झाल्यास पुन्हा पूल बंद करण्याचा दिला इशारा। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच। रुपाली ठोंबरे यांच्याकडनं भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल संकेत। सोशल मीडियावर जुने फोटो पोस्ट करत विरोधकांवर निशाणा। आयरे गेरे नथू खैरे नटरंगी लोकांनी शिकवू नये, रुपाली पाटील यांचा हल्ला। वसई विरार शहरामध्ये आढळले 80,000 दुबार मतदार। बहुजन विकास आघाडीच्या वतीनं गौप्यस्फोट। अमेडिया कंपनीवर दिवाणी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, कंपनीकडून 10 पट रक्कम वसूल करायला हवी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा लोकसभेत गाजला। खासदार बळवंत वानखेडेंचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतराला तीव्र विरोध। भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची वानखेडेंची मागणी। मी पुन्हा येईनची थट्टा करणाऱ्यांना चितपट केलं, लाडक्या बहिणींचा भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला, आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का। दादांच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधलं शिवबंधन। चंद्रपुरातील 9 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या मतदान यंत्राभोवती एसआरपीएफचा पहारा। निवडणुकीचा निकाल तब्बल 2 आठवड्यानंतर लागणार। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरलाच होणार। नागपूर खंडपीठाच्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब। चंद्रपुरातील बरांज येथील खुल्या खदानीमधून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी सुरू असल्याचा आरोप। सरकारनं लावलेल्या अटींचा भंग केला जात असल्याचा विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। दहिसरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल। आरोपांना तेजस्वी घोसाळकरांनी फेटाळलं। दबावाचा आणि राजकीय पातळीवर सुरू असलेले खेळ, घोसाळकरांचा विरोधकांवर निशाणा। भाजपची मुंबई महापालिकेसाठी निवडणूक संचालन समिती घोषित। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली समितीची घोषणा। आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी। उद्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं
नया अकोला येथे अभिवादन सभा, काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य सभेचं आयोजन, सभेला काँग्रेस खासदार उपस्थित राहणार. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी एसआयटीला 3 महिन्यांची मुदतवाढ, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असून पुढील तपास सुरू, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीवर 3000 पेक्षा अधिक हरकती, दुबार मतदार शोधण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत पालिकेची हालचाल, निवडणूक आयोगाचा घोळ, महापालिका निस्तरणार. मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली नोटीस, मीडिया कंपनीकडून अमान्य, आयटी कंपनीचे डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेली मुंडव्यातील जमीन मुद्रांक शुल्क माफी योग्य, मीडिया कंपनीचा वकिलामार्फत दावा. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील यांची पुणे पोलिसांनी केली चौकशी, 1 डिसेंबरला रात्री उशिरा चौकशी केल्याची माहिती, चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळामुळे महानगरपालिका प्रशासन सतर्क, प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल 7000 आक्षेप, घर से घर पडताळणीची मोहीम सुरू, तर आता 10 डिसेंबरला जाहीर होणार अंतिम यादी. खासदार संजय दिना पाटील यांच्याकडनं सरकारच्या वैद्यकीय सुविधांचं वस्त्रहरण, नागरिकांच्या समस्यांसंदर्भात सरकार असंवेदनशील, वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलं जात नाही, संजय पाटील यांचं वक्तव्य. तोतया आयएस कल्पना भागवत प्रकरणामध्ये मोठा खुलासा, कल्पना भागवत अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया ओएसटी म्हणून फिरणारा डिम्पी भागवतनं मोबाईल डेटा केला डिलीट. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा, आरोग्य, शिक्षण, शिपिंग, दळणवळणासह विविध क्षेत्रांतील करारासंदर्भात स्वाक्षरी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या 2 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भगवद्गीतेची रशियन भाषेतील प्रत भेट म्हणून दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा राष्ट्रपती भवनामध्ये सत्कार, पुतीन यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी राजघाटावर जात केलं अभिवादन, पुष्पहार अर्पण करत महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीस्थळावर ते नतमस्तक. भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये मोठी वाढ, रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय, कर्जदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा दिलासा, व्याजदरात 0.25% कपात. इंडिगोच्या गोंधळाचा नवदाम्पत्याला सुद्धा बसला फटका, स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हर्च्युअल हजेरी, तर या दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. विमान उड्डाणं रद्द करणं, इंडिगोला महागात पडलं, तब्बल 7160 कोटी रुपयांचं नुकसान. इंडिगो पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता, एअरलाईनला 200 पेक्षा अधिक उड्डाणं करावी लागली रद्द. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोवरील संकट आणखीन गडद होणार, 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार, संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी महिना उजाडणार. पुण्याहून मुंबईला जाणं परदेशात जाण्याइतकं महाग, इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये समस्या, तर इतर विमान कंपन्यांचे तिकीट दर गगनाला भिडले. इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंना फटका, सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला 2 तास उशीर, त्यानंतर 2 तासांनी फ्लाईट कॅन्सल, सिस्टीम वेळ वाया घालवत असती तर मी नाही, खासदार कोल्हे यांनी पोस्ट करत दिली माहिती. इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरामध्ये अचानक वाढ, दिल्ली ते मुंबई तिकिटाची किंमत 80,000 रुपयांवर, तर पटना ते मुंबई तिकीट 60,000 रुपयांवर. इंडिगोचं नाशिक बंगळुरू विमान अचानक रद्द, नाशिक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ, अचानक विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजीची लाट. देशभरात इंडिगोची तब्बल 550 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवासी अडचणीत, संतप्त प्रवाशाचा आणखीन एक व्हिडिओ समोर, प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. इंडिगोवरील संकट आणखीन गडद होणार, 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार, फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करणार, संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडणार. पुणे विमानतळावर विमान सेवा कोलमडली, विमानं उतरवण्यास अडथळा, तर रनवेवर अनेक विमानं थांबूनच. पुणे विमानतळावर इंडिगोची विमानसेवा खोळंबली, चेकिंग काउंटरवर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले, तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशांची गर्दी.
हिंगोलीमध्ये टीएटी निर्णयासंदर्भात पुनर्विचार याचिकेची शिक्षकांची मागणी. राज्यातील 2000 शिक्षक आणि 26 शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलं निवेदन. सातारामध्ये ज्योतिर्मय महोत्सव 2025चं भव्य उद्घाटन. जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य शुभारंभ पार. आमदार शशिकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. वर्ध्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी सीटू संघटनेचे जिल्हा परिषदेच्या समोर धरणे आंदोलन. मालाडमध्ये युथ फॉर क्लायमेट रेझिलियंट मुंबई द झिरो वेस्ट स्कूल सेन्सिबिलिटी मेळावा. तर 2025चं आयोजन. मेळाव्यात हवामान सज्ज मुंबईसाठी युवकांनी तयार केलेल्या उपाययोजनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 7000 पोलीस देणार. अधिवेशनाच्या काळामध्ये सुरक्षा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधामध्ये कोर्टात जनहित याचिका दाखल. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केली याचिका. याचिकेवर लवकरच होणार सुनावणी. नाशिकच्या तपोवनमध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलन. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या वतीनं वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 718 कोटी रुपयांची मान्यता. वित्त विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी. आतापर्यंत कुंभमेळ्यासाठी एकूण 1000 कोटींचा निधी वर्ग. अभिनेत्री जयाप्रदा यांनी घेतलं शिर्डीतील साईबाबांचं दर्शन. साई संस्थांच्या वतीनं शाल आणि साईंची मूर्ती देत सत्कार करण्यात आला. विविध मागण्यांसाठी सांगलीतील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. बाजार समितीमधील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प. पिंपरी चिंचवडच्या द सेवा विकास बँकेचं बेकायदेशीररित्या 2005 कामगार कपात प्रकरण. या प्रकरणी बँकेमध्ये कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी दाखल होताच कारवाईला सुरुवात. नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांनी केला 500 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा. 11 विकासकांनी गरिबांना 800 पेक्षा अधिक हक्काची घरं दिलीच नाहीत. भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप. लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गावर खड्ड्यांचं राज्य. सत्ताधारी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं. महानगरपालिकेनं तात्काळ खड्डे नाही बुजवले तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा भाजप युवा मोर्चाचा इशारा. सातारा इंग्लिश मीडियम स्कूलनं बास्केटबॉलमध्ये रचला इतिहास. सलग 3 वर्ष राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये विजयी अशी कामगिरी करणारी राज्यातील एकमेव शाळा ठरली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दाणा मार्केट आज बंद. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन दुर्लक्ष करत असल्यानं व्यापाऱ्यांच्या वतीनं 5 डिसेंबरला नवी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय. मालवणीमध्ये श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं कलश यात्रा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न. मालवणीतील शंकर मंदिरापासून कलश यात्रेची सुरुवात. यात्रेमध्ये 100 ते 150 महिला आणि पुरुषांचा सहभाग. उद्या महापरिनिर्वाण दिन. दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी. चैत्यभूमीवरील तयारी आता अंतिम टप्प्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादरच्या पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल. सिद्धिविनायक मंदिर ते हिंदूजा रुग्णालय आणि शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद. 5 आणि 6 डिसेंबरला समुद्राला मोठी भरती. समुद्रामध्ये 5.6 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नका. पालिकेच्या वतीनं आवाहन. प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर. समितीनं घेतली अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील झाडाझडती. वाढत्या बालमृत्यूच्या संदर्भात कोर्टानं चिंता व्यक्त केल्यानंतर जाणून घेतल्या आरोग्य सेवेच्या समस्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी पुकारला संप. जिल्ह्यातील 11 बाजार समित्यांमध्ये 6000 व्यापारी संपावर. भुसार आडत व्यापारी संघाच्या बैठकीत संघटनांचा निर्णय. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर. उरण परिसरातील प्रवाशांना जलद आणि नियमित रेल्वे सुविधा मिळणार. अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू. डोंगराळ येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक आक्रमक. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी आंदोलकांची मागणी. वर्धा जिल्ह्यातील 248 गावांमधील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा मिळणार लाभ. शेतकऱ्यांना सौर कुंपणसाठी मिळणार 75% अनुदान. देवळीचे आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना यश.
पुण्यातील 4 भागांमध्ये हवेची गुणवत्ता घसरली. हवेची गुणवत्ता सलग तिसऱ्या दिवशी घसरली. पुण्यातील शिवाजीनगर, भूमकरनगर, विमाननगर, लोहगाव भागात हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली. आता कात्रज बायपास मार्गावर सुद्धा वेग मर्यादा, वाहन वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास बंधनकारक. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. साताऱ्यामध्ये दिवसा देखील जाणवतोय वातावरणात गारवा. हवेमध्ये गारवा वाढला, तापमान घसरणार. महाबळेश्वरचं तापमान दिवसा 26 अंशांवर, कराडचं तापमान दिवसा 25 अंश सेल्सिअसवर. शेअर बाजारामध्ये महाभूकंप. मुंबईतील मार्केट गुरुला सेबीचा दणका. अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीच्या संस्थापकांना दणका. अवधूत साठेंना सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी. साठेंकडून 546 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश. सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळ. एका आठवड्यामध्ये दर 5,000 रुपयांनी वाढला. 1 तोळे सोन्याचा दर आता जीएसटीसह 1,31,000 रुपयांवर. शाळेतील विद्यार्थ्यावर गॅलरीमध्ये बसून शिकण्याची वेळ. malaडच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील प्रकार. 2 ट्रस्टींच्या वादामध्ये शाळेतील वर्गांना टाळं. बेळगावच्या सौंदत्य डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची गर्दी. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि अन्य राज्यातील असंख्य भाविकांची उपस्थिती. भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये भक्तिमय वातावरणात श्री यल्लम्मा देवीची यात्रा संपन्न. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 29 लिपिक टायपिंग परीक्षेमध्ये वारंवार नापास. 7 दिवसामध्ये समाधानकारक खुलासा न मिळाल्यास कारवाईचा इशारा. राज्यातील साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करण्याची मागणी. अन्यथा पुण्यामध्ये आंदोलन करू. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचा इशारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी. महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ण. अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या वतीनं करण्यात आली तयारीची पाहणी. मुंबईत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं उपसंचालक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन. अहिल्यानगरमध्ये शिक्षकांनी धुडकावली शासनाच्या वेतन कपातीची नोटीस. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचं शाळा बंद करत आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला शिक्षकांचा मोर्चा. वाशिममधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप. टीएटी निर्णयाविरोधात 5,200 कर्मचाऱ्यांचा शासन निर्णयाच्या विरोधात संप. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात आज शिक्षक संघटनांच्या वतीनं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचा सहभाग. टीएटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक उतरले रस्त्यावर. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आक्रमकपणे आंदोलन. अमरावतीमध्ये शिक्षक संघटनांच्या वतीनं शाळा बंद आंदोलनाची हाक. दरम्यान आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्याचं पत्र. चर्चा न करता पत्र काढल्यानं शिक्षकांमध्ये संताप. कोल्हापूरमध्ये टीएटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा विराट मोर्चा. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. मोर्चाला हजारो शिक्षकांची उपस्थिती. अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचा आज बंद. राज्यासह अकोल्यातील शाळा सुद्धा बंद. अमरावतीमध्ये शिक्षकांच्या मोर्चाला सरकारनं परवानगी नाकारली. आचारसंहितेचं कारण देत परवानगी नाकारली. ही लोकशाही व्यवस्थेमध्ये मुस्कटदाबी. शिक्षक नेते श्रीकांत देशपांडेंचा आरोप. सांगलीमध्ये शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. शिक्षकेतर संघटनांच्या वतीनं आंदोलन. यावेळी शेकडो शिक्षकांचा आंदोलनामध्ये सहभाग. नांदेडमध्ये टीएटी सक्तीच्या विरोधात शिक्षकांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर करणार आंदोलन. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक. 80 ते 90% प्राथमिक शाळा बंद. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आला मोर्चा. नाशिकमध्ये शिक्षकांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. जिल्हाभरातून हजारो शिक्षक मोर्चामध्ये सहभागी. बीडमध्ये शिक्षक संघटनांचा संप. जिल्ह्यातील शेकडो शिक्षक संपामध्ये सहभागी. बीड जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक शाळा बंद. टीएटी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचा एल्गार. राज्यातील सर्व शाळा आज बंद. राज्यात आज शिक्षकेतर संघटनांचं आंदोलन. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा यामध्ये समावेश.
महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पिकावर ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम. अचानक तापमान वाढीचा परिणाम थेट स्ट्रॉबेरीच्या पिकावर. किडीचा प्रादुर्भाव, फुलगळती आणि फळ धारणेवर देखील मोठा परिणाम. भिवंडीमध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. लातूर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध व्यवसायांवर धाड. 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. 45 गुन्हे दाखल करत 46 जणांना अटक. कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. कोल्हापूरमध्ये दुचाकी चालकाकडून एसटी चालकाला मारहाण. भाचरवाडीमध्ये एसटी आणि स्कूल बस चालक रस्त्यावरती गप्पा मारत असल्याच्या रागातून करण्यात आली मारहाण. धुळ्यामध्ये 444 गुन्ह्यांमधील 30 लाखांच्या मुद्देमालाचा पोलिसांकडून अपहार. मुद्देमाल वेळेत न्यायालयामध्ये सादर केले नाही तर सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षकांकडून दोघा फसव्या कर्मचाऱ्यांचं निलंबन. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक. देवस्थान ॲप घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात सायबर पोलिसांची कारवाई. जालन्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई. कौचलवाडीमध्ये गावात 1 कोटींचा गांजा जप्त. या प्रकरणी शेतकऱ्याला अटक. मनसरमध्ये चालत्या एसटी बसमध्ये चालकाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील धक्कादायक प्रकार. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आजोबांकडून नातीचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी. 73 वर्षीय आजोबाच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. नांदेडमध्ये एका अल्पवयीन मुलानं चाकूनं वार करत केली हत्या तर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची केली हत्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज. वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना अटक. रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेड शहरामध्ये सक्षम ताटेची हत्या तर सक्षमच्या हत्येच्या दिवशी 2 तरुणांनी केली रेकी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर. वर्ध्यामध्ये शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन. आंदोलनामध्ये अनेक शिक्षक सहभागी. गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा टिकल्या पाहिजे. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची मागणी. बीड येथील गेवराईजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकी गाडीची लूट. सदर घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. डोंबिवलीमध्ये गुंडांची दहशत. हातामध्ये कोयते तलवारी घेत दादागिरी करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल. 4 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार आरोपींचा शोध सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढलेल्या माकडांच्या उपद्रवासंदर्भात कारवाई करा. शिवसेनेच्या वतीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.